रत्नागिरीतून एक बातमी समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यात इंधनापाठोपाठ सीएनजीचा देखील तुटवडा जाणवू लागलाय। पहाटेपासूनच सीएनजी पंपाबाहेर वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। सीएनजी पंपावर 250 ते 300 रिक्षांची लाईन लागलेली दिसतीये। 3 ते 3.5 तासांनंतर रिक्षामध्ये गॅस भरला जातोय। ऐन हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त झालेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंधनाबरोबरच आता सीएनजीचा देखील तुटवडा जाणवताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर पहाटेपासूनच जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सीएनजीचा हा तुटवडा देखील जाणवतोय। आपण असंच एका रत्नागिरीच्या सीएनजी पंपामध्ये आहोत आणि जर पाहिलं तर सकाळपासूनच सीएनजी स्टेशन बाहेर या गाड्यांच्या लाईन ह्या लागलेल्या आहेत। रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातील या सीएनजी स्टेशनच्या बाहेर जवळपास 250 ते 300 रिक्षा या ठिकाणी रांगेमध्ये उभ्या आहेत। या रांगेत त्या आपण पाहिलं तर 3 ते 3.5 तासात या रिक्षांमध्ये हा गॅस भरला जातोय। त्यामुळे 6 वाजल्यापासूनच अनेक रिक्षा चालक या सीएनजीच्या लाईनमध्ये आपल्या रिक्षा उभ्या ठेवून आहेत। ऐन हंगामातच या सीएनजीच्या तुटवड्यामुळे कुठेतरी जे रिक्षा चालक आहेत हे त्रस्त झालेले आहेत। धंदा करायचा की नाही करायचा आणि सीएनजीच्या या भरण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर उर्वरित जो आहे तो धंद्यावर देखील त्यांचा विपरीत परिणाम होतो, असे देखील रिक्षा चालक आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, किती वेळापासून तुम्ही उभे आहात? 8 वाजल्यापासून मी इथे आहे। जवळजवळ 2-3 तास झाले। सीएनजीचा तुटवडाच आहे। महिना झाला असेल। काय कसं काय प्रशासन लक्ष देत नाही किंवा कोण स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही। काय करायचं रिक्षावाल्यांनी? 6 वाजल्यापासून इकडे उभा आहे आणि प्रेशर पण नाही इकडे। 150चा प्रेशर आहे, नेहमीच तसंच चाललं आहे। 120 किलोमीटर फक्त गाडी चालते। पूर्ण दिवस धंदा कसा होणार त्याच्यात? काहीतरी सोय केलेली पाहिजे आमची। तासभर झालं मी तासभरपासून इथे उभा आहे। ॲक्च्युली सीएनजी हा गेले हप्ताभर आम्हाला प्रॉब्लेम आहे, कारण मी आता खेडवरून इथे मुलीच्या एक्झामसाठी आलो आहे, CAT एक्झामसाठी। सकाळी पण मला गॅस भरण्यासाठी प्रॉब्लेम झाला खेडला आणि आता पण इथे 1 तास मला इथे वेटिंगवरती राहावं लागलं आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।